कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हिल्या जाऊ दे ना, सोड ना। जे आपल्या हातात नाहीये त्याची काळजी का करतेस? श्रीकांत, आदित्य सारखा गुणी मुलगा आपल्या पोटी जन्माला येणं हे आई बाप म्हणून खरंच आपलं भाग्य आहे। पण त्या गुणी मुलाच्या भाग्यात काय लिहिलंय हे अजूनही आपल्याला नीटसं कळलेलं नाहीये। म्हणजे आपण त्याला समजून घ्यायला कमी पडतोय का? त्याचं आयुष्य आपल्या हातातच नाहीये आणि त्याच्या आयुष्याचे निर्णय आपण असे बेधडक का घेऊ शकत नाही आहोत? ऐकल्या शांत हो जरा, शांत हो। सगळंच काय आपण करू शकत नाही ना। काही गोष्टी नशिबावर वेळेवर सोडून द्यायच्या असतात ना। आणि म्हणजे आपण फक्त बघत राहायचं का? नाही, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा, तज्ञांचा सल्ला घ्यायचा। अशा गोष्टीत आपण नेहमी आपल्या गुरुजींचा सल्ला घेतो की नाही? नाहीतरी उद्या ते येत आहेतच, आपण त्यांच्याशी बोलूया। ते नक्की आपल्याला काहीतरी योग्य मार्ग दाखवतील। खरंय, गुरुजींशी बोलल्याशिवाय मला काही चैन पडायचं नाही। दिशा बरोबर सांगत होती। माझ्या वाटेतला मुख्य काटा ही पारूच आहे। खूप हलक्यात घेतलं होतं हिला मी। आधी वाटलं होतं आहे तर मूल करेन, होईल मॅनेज, पण नाही। आता मला आदित्यची काहीतरी व्यवस्था करावी लागणार आहे। ती जोपर्यंत आदित्यच्या मागे मागे आहे, मला आदित्यचं काहीच करता येणार नाही। ही बाई का फोन करते? हॅलो, हाय अनुष्का, कशी आहेस? व्यवस्थित पोहोचलात ना? म्हणजे प्रवासात काही प्रॉब्लेम आला नाही ना? आणि अगं आदित्य कुठे, ऑल ओके ना? हो 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 मॅम, तो ठीक आहे। तो दुसऱ्या रूम मध्ये। आणि मी असताना तुम्ही काळजी का करताय? डोंट वरी। बाकी काय म्हणताय? ही मुलगी आदित्यची बायको होऊ शकत नाही। हॅलो हॅलो मॅम, काही झालंय का? तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही काहीच का बोलत नाहीये? आज गुरुजी येणार होते ना, काय झालं? ते काही बोलले का? काही प्रॉब्लेम आहे का? सगळं ठीक आहे ना मॅम? अगं गुरुजी आता उद्या येणार आहेत घरी। त्यांचा आज एक छोटासा ऍक्सिडेंट झाला। काय? गुरुजी ठीक आहेत ना? हो हो, ते ठीक आहे, त्यांना काही लागलेलं नाहीये। बरं मला सांग, उद्या तुमचा काय प्लॅन आहे? मॅम, मी तुम्हाला तेच सांगणार होते। मी आणि आदित्य इथे खूप एन्जॉय करतोय, क्वालिटी टाइम स्पेंड करतोय। हे बिझनेस आणि बाकीच्या कामांमधून वेळ मिळत नाही ना। आता इथे आलोच आहे तर म्हटलं वेळ घालू एकमेकांसोबत थोडा। बाकी उद्या आम्ही कंपनीसाठी एक सर्वे करू, त्यानंतर थोडीशी शॉपिंग करू आणि मग पुढे जाऊ। सध्या तरी हाच प्लॅन आहे। ओके, तुम्ही एन्जॉय करा। चल बाय। मुलांना या सगळ्या गोष्टींची कल्पना देऊन उपयोग नाही। आणि उद्या गुरुजी आल्याशिवाय त्यांच्या बोलण्याचा अर्थही लागणार नाही। ते आले की मग पुढचं ठरवते। सुंदर निसर्ग, सुंदर निसर्ग। खरं आहे। कानात वासरी बाजल्यागत वाटतंय। काय म्हणलास तू? बासरी वाजल्यागत वाटतंय। नानू, हा? तू कधी कधी काय बोलतोस ना, मला काही कळतच नाही बघ। हा, माझा आहे थोडासा प्रॉब्लेम। म्हणजे
हृदय इकडचं तिकडे होतं ना, तसं माझ्या शब्दांमधली अक्षर इकडचे तिकडे होतात ना. होऊ दे, होऊ दे. जे काय इकडचं तिकडं तिकडचं इकडं व्हायचं ना ते होऊ दे. पण आपण इकडं कशासाठी आलो आहोत माहित आहे ना तुला? कशासाठी? कडीपत्त्याचं झाड शोधायला. कुठं आहे कडीपत्त्याचं झाड? मला मला दिसत नाही इथं कुठं बी. हे कडीपत्त्याचं झाड आहे. माझा पत्ता कट झाल्याचं झाड. हे? या झाडाखाली बसून मी तिच्यासाठी पत्र लिहायचो. प्रेमपत्र. तिने पण लिहिलं माझ्यासाठी पत्र, पण ते प्रेमपत्र नव्हतं, सोडपत्र होतं. सोडपत्र? आणि कुणी दिलं होतं? दगा दिला होता. दगा दिला होता तिने. तुका? अरे बघ, तुला कोणी दिलं होतं का? ती एक नाव पण नाही घ्यायचं मला तिचं. एवढं प्रेम होतं माझं तिच्यावर, पण ना माझ्यात हिंमत नव्हती तिला सांगण्याची. म्हणून मी तिच्यासाठी छान असं प्रेमपत्र लिहिलं. पण मग मग काय, मी कसं देणार ना तिला? मला भीती वाटत होती. मग मी माझ्या मित्राला सांगितलं की बाबा रे, माझं पत्र लिहून देतोस का तिला? मग पुढं काय झालं? पुढे काय, जो मित्र ते पत्र घेऊन तिच्याकडे गेला होता, त्या मित्राच्या प्रेमात पडली ती. कधी कधी दोन मूर्ख माणसं आयडिया चांगली देऊन जातात. ही प्रेमपत्राची आयडिया मात्र सुपर्ब आहे. नाही मी नाही असं. नानू, अरे तू रडू नकोस. नाही बघ, तू शांत हो. मला माहितीये पारू, मला माहितीये तू तशी नाही. मी तशी नाही म्हणजे? पारू, मी पहिल्यांदा तुला बघितलं ना, तेव्हा मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातलं प्रेम मला परत सापडलं. पारू, माझं तुझ्यावर नाही सापडलं. हा? सापडलं? नाही सापडलं. अगं सापडलं पारू. नाही, ते तसं नाही. ते कडीपत्त्याचं झाड नाही सापडलं. हे बघ नानू, मला स्वयंपाकाला उशीर होतोय. मी आल्याच. हा? ए पारू, ए पारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.